अजित पवारांनी माहिती काय दिली याकडे मला पाहण्याची यत्किंचितही गरज नाही. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना 24 डिसेंबर 2023च्या पूर्वी मी तुम्हाला आरक्षण देईन आणि म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी हा शब्द पूर्ण करावा, अशा प्रकारची करावा आणि राज्यामध्ये शांतता नांदेल असा निर्णय करावा अशी आम्ही अपेक्षा करतो. त्यामुळे अजित पवार काय म्हणाले यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे आम्ही अधिक विचार करतो. मलिकांबाबत फडणवीसांचा गैरसमज झाला होता. कुठेतरी जे पत्र आम्हाला दिलंय पाठिंब्याचं तसं कुठलंच पत्र नव्हतं, त्यामुळे जो काही गैरसमज झाला तो दूर झालेला आहे अशी सर्व अजित पवारांनी केलं. कसं पाहता? जो बूंद से गई वो हौद से नहीं आएगी. काही जरी दोघांनी किती लपवालपीचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र दिलं आणि ते पत्र व्हायरल केलं. त्याचबरोबर अजितदादांनी इतके दिवसांतर खुलासा केला, याचा अर्थ यांची कुठेतरी अगोदर चर्चा झालेली होती ही नक्की, आणि म्हणूनच नवाब मलिक त्यांच्या बाजूला जाऊन बसले. पण आणि त्याच्याही मध्ये अहंकार होता. आम्ही ईडीच्या चौकशी लावलेल्या, सीबीआयच्या चौकशा लावलेल्या, इन्कमच्या टॅक्सचे रेड केलेले, नाना तऱ्हेचे आरोप केलेल्या लोकांना आमच्या पक्षात घेतल्यानंतर सगळं कसं अलबेल झालंय, कोणीही त्याच्यावर काही बोलत नाही. त्यामुळं बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या बरोबर असलेल्या माणसाचा संबंध खोटा जोडला आणि तो आता बाहेर आलाय आणि तो आपल्या पक्षाला पाठिंबा देत असेल तर आपलं कोण काय वाकडं करणार. अशा घमेंडीमध्ये आणि अशा आविर्भावामध्ये नवाब मलिकांना बसायची परवानगी दिली गेली, परंतु कुणीतरी कान पिळले. त्यामुळं हे पत्र देण्याचं दाजीबा मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार आहे. 2018-19ला घडलेली पुलवामाची घटना, त्याचबरोबर 2011-12ला पार्लमेंटवर झालेला हल्ला, त्याचबरोबर 5 अतिरेकी परदेशामध्ये जाऊन सोडणं, हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीमधले संरक्षण खात्यामधले अनेक प्रकारचे दोष आणि संरक्षण खात्याची पूर्णपणे बेइज्जत आणि रया उडवणाऱ्या घटना आहेत. त्यामुळं नुसती नावालाच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था टाईट आहे, यापेक्षा फार काय नाही एवढंच मी बोलेन. मी पुलवामाचा उल्लेख केला तो स्टंट होता हे मी कशाला म्हणायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांच्याच राज्याचे राज्यपाल सुमित मलिक यांनीच सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर गणवालखोरं काय सांगतंय, चीनमधलं गणवालखोरं 1972 साली हिंदी चीनी भाई भाई करार झाला, त्या 1922 पर्यंत कुणीही साधी एक गोळी झाडली नव्हती. 2020 पर्यंत कुणी एक गोळी झाडली नव्हती. 42 जवळजवळ 38-40 वर्षात, आणि त्या ठिकाणी 21 जवानांना आपल्या बोक्सून मारलं गेलं. त्यामुळे ह्या घटना भरपूर आहेत. त्याचा हा सगळ्या हळूहळू सगळ्या बाहेर येत आहेत. हायकोर्टाने निवडणूक आयोगाचे कान टोचले आहेत. पुणे लोकसभा पोटनिवडणुकाला घेऊन इतके दिवस झाले, आता निवडणुका ताणे लावतायत. लवकरात लवकर निवडणुका लावा असे आदेश दिले. कोर्टांबद्दल बोलू नये असं म्हणतात, परंतु सध्या कोर्ट फक्त इशारा देण्याचं काम, कान पिळण्याचं काम, समज देण्याचं काम आणि नाराजी व्यक्त करण्याचं काम कोर्ट सध्या करतंय. निर्णय कुणी करायचा? तिकडे कुठे निर्णय होत नसेल म्हणून तुमच्याकडे एखादी घटना जर आली असेल तर त्याचा निर्णय होणं अपेक्षित आहे. कान पिळून ज्यांचे कान हे गेंड्याचे आहेत त्यांचे कान पिळले जाणार नाही. उदय सामंत असं म्हणतायत की आगामी लोकसभा नको. आम्ही आता गृहमंत्र्यांना भेटतोय. आमचे तिथले लोकप्रतिनिधी आमदार राजनजी साळवी यांनी आज हा प्रश्न पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सुद्धा सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे. त्या संदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांनी त्या गोष्टीकडे शासनानं ताबडतोब सकारात्मक दृष्ट्या लक्ष घालावं असे देखील आदेश दिलेले आहेत. परंतु राज्यकर्ते म्हणून आणि गृह विभागाचे प्रमुख म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसांना त्या संदर्भात भेटून आता सगळे पत्र देतोय आणि ते गुन्हे मागे घेण्याचा त्या ठिकाणी विनंती करतो. आगामी लोकसभेसाठी शिवसेनेचे सर्व सर्वे झालेले आहेत असं उदय सामंत म्हणतात. आणि कुठेतरी आता दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांना कमळाच्या चिन्हावरती लढण्याची शक्यता असेल. दुसरा काही प्रश्न आहे का? बोला.
असं आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय? ही जी आपली पहिली समाज व्यवस्था होती सुरुवातीच्या काळापासून, समाज व्यवस्था 4 विभागामध्ये त्या ठिकाणी विभागली गेली होती. ब्राह्मण, क्षेत्रीय, वैश्य आणि हलक्या दर्जाची कामं करणारा एक वर्ग. या बाकीच्या वर्गाला कुठे ना कुठेतरी 4 पैसे मिळवण्याचं साधन होतं. पण मराठ्यांना काय साधन होतं? मराठ्यांनी फक्त तलवारी घ्यायच्या आणि लढायला जायचं. जे कोणी परकीय असतील, जे कोणी विरोधी राज्यातले लोक असतील, जे कोणी टोळी युद्ध असेल, त्यांच्यासमोर जाऊन आपल्या माना कापून घ्यायच्या आणि बाकीच्यांचं रक्षण करायचं. त्यांना उत्पन्नाचं साधन काय? पावसाळ्यामध्ये येऊन त्यांनी शेती करायची, पुन्हा लढायला जायचं. त्याच्यानंतर इंग्रजांनी मराठ्यांचं अस्तित्व संपवून टाकलं आणि लोकशाही हा देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाहीमध्ये हे तलवार युद्ध आणि मराठ्यांचे अधिकारच संपून गेले. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणं का गरजेचं आहे, ते कायदेशीरदृष्ट्या कसं मिळणं गरजेचं आहे, हे काही लोकांनी जसं सांगितलं तसं आम्ही ते का मिळणं गरजेचं आहे हे सर्व पटवून सांगितलं. आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे द्रष्टे नेते होते. त्यांना 50 वर्षानंतर काय घडणार आहे त्या काळात कळत होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा समाज जाती जातीमध्ये विभागू नका. पोटाला जात नसते, जातीला पोट असतं. प्रत्येक जातीच्या पोटाला भूक असते आणि म्हणून ज्याला भूक आहे त्याला द्या, हे तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. त्याची आज प्रकर्षानं आठवण होतीये. शिवसेना प्रमुखांचं ते विधान आणि माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्राला केलेला अर्ज आमचे खासदार जाऊन भेटले. त्यांनी सांगितलं की पार्लमेंटचं खास अधिवेशन होत आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय करा. आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.